नमस्कार मित्रांनो, एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती मैदानी चाचणी संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना याच्या संदर्भात माहितीची गरज आहे की नेमकी SRPF गट क्रमांक 20 वरणगाव येथे पोलीस भरती ग्राउंडचा कटऑफ किती लागेल, म्हणजे किती म्हणजे तुमची फिजिकल किती असणे गरजेचे जेणेकरून तुम्ही तिथे पास व्हाल. आणि म्हणजे ग्राउंडला तर अजून बाकीच आहेत, फॉर्म भरणे अजून चालूच आहेत, पण तुमच्या डोक्यामध्ये एवढे मार्क्स असणे गरजेचे आहेत म्हणजे जेणेकरून तुमचे सिलेक्शन होण्यास तुम्हाला सोपं जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्या संदर्भातच तुम्हाला सविस्तर माहिती देणार की नेमकी पोलीस भरतीमध्ये जे म्हणजे SRPF गट क्रमांक 20ला ग्राउंडमध्ये तुम्हाला किती मार्क्स असणे गरजेचे आहेत जेणेकरून तिथे येणाऱ्या जी भरती आहेत तर तिथे कटऑफ किती लागेल. आणि याच्यानंतर मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनत राहणार आहेत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर इथे कटऑफ संदर्भात माहिती बघूयात आपण. तर हा जो मी कटऑफचा व्हिडिओ बनवलात म्हणजे हा जो कटऑफ संदर्भात मी जी माहिती टाकलेली आहे तर ती मागलच्या वर्षीचं कटऑफ लक्षात घेऊन आणि मागलच्या वर्षीची जागा लक्षात घेऊन यावर्षी किती जागा आहेत त्याच्यानुसार, कास्टला किती जागा आहेत त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवत आहेत आणि किती फॉर्म आले आहेत त्यानुसारही मी हा व्हिडिओ बनवत आहेत. तर याच्यामध्ये 1 ते 2 मार्काचा फरक पडेल, एक तर कमी होतील किंवा जास्त होतील. तर कमी जास्त होऊ शकते, 1 ते 2 मार्काचा फरक नक्कीच पडेल. पण हे आपलं गेसवर्क आहेत की ओपनचा जो कटऑफ आहे तर 97च्या आसपास जाऊ शकतो. तर कारण की मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी जे सर्वात जास्त फॉर्म जे आहेत वरणगावाला आलेले आहेत. तुम्ही जर बघितलं तर म्हणजे मागलच्या वर्षी कुसडगावाला ओपनचा कटऑफ जे आहेत 95 केला तर 20 जागा होत्या. तर यावर्षी तुलनेने जरी जास्त जागा असल्या तरी फॉर्मही मोठ्या प्रमाणे आलेले आहेत आणि कॉम्पिटिशनसुद्धा खूप वाढलेलं आहे. तर त्याच्यानुसार जे माझ्या माहितीनुसार तरी 97च्या आसपास ओपनचा कटऑफ जाईल. त्याच्यानंतर OBCचा कटऑफ 95 ते 93च्या आसपास जाईल. याच्यामध्ये 1 ते 2 मार्काचा फरक होऊ शकतो. आणि मागलच्या वर्षी कुसडगावला जे OBCचा ग्राउंडचा कटऑफ 88 गेला होता आणि हे जो कटऑफ आहे तुमचा म्हणजे एकाच 10 हा जो तुमचा रेशो आहे म्हणजे एका जागेसाठी 10 मुलं जे त्या परीक्षेसाठी बसतात त्या हिशोबाने मी हा सांगत आहे. तर याच्यामध्ये 1 ते 2 मार्काचा फरक पडू शकतो. त्याच्यानंतर SCBCचा म्हणजे 93 ते 95पर्यंत जाईल. त्याच्यानंतर SBC 93 ते 95 जाईल. त्याच्यानंतर NTD 91च्या आसपास जे NTDचा कटऑफ जाऊ शकतो. आता त्याच्यानंतर NTCचा बघू शकतो आपण 91 ते 95. आणि या मार्क्सनुसारच तुम्हाला जे पोलीस भरतीची ग्राउंडची तयारी करायची आहेत आणि म्हणजे याच्यापेक्षा जास्तच पाडण्याची क्षमता ठेवा जेणेकरून म्हणजे कटऑफ कमी लागो की जास्त लागो म्हणजे तुमचं सिलेक्शन नक्की होईल. आणि त्याच्यानंतर NTC बघितलं आपण NTB 91. त्याच्यानंतर SCचं 93च्या आसपास लागू शकते कारण की SCला दुसऱ्या ठिकाणी जास्त जागा नाही आहेत. यावर्षी SRPFला मागलच्या वर्षीच्या तुलनेने जागा कमी आहेत आणि फॉर्म मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत. आणि STच्यासाठी जे 89 ते 91च्या आसपास कटऑफ जाईल. 1 ते 2 मार्काच्यामध्ये फरक पडेल. आणि याच्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी जे दुसऱ्या जिल्ह्यांची माहिती देईल.